तयारी वगैरे झाली आणि आता आम्ही निघालो वर्तकसाठी. देवांश खुश आहे, तो आईला भेटणार आहे आणि निर्भय खुश आहे, तो श्रीला भेटणार आहे. मस्त गप्पा मारत मारत चालतोय तो. आता इथून ऑटो वगैरे पकडली आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत. खूप अंधार पण झाला आहे. तर आता मी, देवांश आणि निर्भय आम्ही तिघं जातो आहे. देवांशची तर मस्ती चालू आहे. लवकरच जाणार होतो पण निर्भय क्लासला गेलेला, तर तो 6:15 6:30पर्यंत आला. मग तयारी वगैरे करून आम्ही लगेच निघालो वर्तकसाठी. आणि देवांश तर नेहमी मज्जेतच असतो तो. आता आम्ही घरी पोचलो आहेत. मॅडम बसल्या आहेत, दोघी मॅडम बसल्या आहेत. देवांची आल्या आल्या मस्ती चालू झाली. इथे पूजा वगैरे मांडली आहे सर्व. हळदी कुंकू वगैरे पण असणार आहे आजच. इथे आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या महिला मंडळ आल्या आहेत. तर आता नेहा सगळ्यांना हळदी कुंकू करते. आणि इकडे देवांश आजीला मदत करतोय. तो कंटिन्यू आजीला मदत करतोय. आमच्या बिल्डिंगच्या महिला आहेत ना, त्या प्रत्येक कार्यक्रममध्ये प्रत्येक ठिकाणी पुढे आहेत, 1 नंबरला असतात. आणि बिल्डिंगमध्ये जे पण कार्यक्रम असतात, बिल्डिंगची पूजा वगैरे सगळं काही खूप छान असं अरेंज करतात आणि खूप छान सेलिब्रेशन करतात. आणि यांचा जास्तीत जास्त सहभाग असतो, म्हणून प्रत्येक कार्यक्रम हा खूप चांगल्या पद्धतीने साजरा होतो आमच्या बिल्डिंगमध्ये. तर ती एक वेगळीच मजा असते. खूप छान अशा गप्पा रंगल्या आहेत त्यांच्या. ही साडी ती साडी वगैरे खूप छान छान गप्पा मारत आहेत. मी नेहमी तर नाही भेटत या लोकांना. असंच काही फंक्शन असेल, काही प्रोग्राम वगैरे असेल, बिल्डिंगची पूजा किंवा घरी वगैरे, तर तेव्हाच भेटतो. पर सगळेच खूप छान आहेत. आता नेहाचं झालं. क्रांती हे सर्व फर्स्ट टाईम बघते, सो तिला एवढं जास्त माहिती नाही आहे. तर तिला पण बोललो की हळदी कुंकू वगैरे करून घे. तर ती पण इथे करते. आणि सगळ्यांसाठी वेगळाच एक्सपिरियन्स आहे. सगळे क्रांतीला असं पण फर्स्ट टाईमच भेटत आहेत. जास्त तिची कोणाशी ओळख नाही आहे. सगळेजण मस्त गप्पा मारत आहेत. क्रांतीला फोटो 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 जास्त काढायचे असतात. आता मी पण हळदी कुंकू करून घेते सगळ्यांना. ह्या ताई लेट आल्या होत्या आणि बऱ्याचशा लेडीज आधी पण येऊन गेल्यात. तर त्यांचे व्हिडिओ मला काढता नाही आलेत.
सो त्यांचे बाकी राहिलेत. बाकी जेवढे आलेत त्यांचे मी घेतलेत, व्हिडिओ काढलेत. त्यानंतर आम्ही रात्री जेवायला बसलो. मूगची भाजी, बटाटा भजी, डाळ भात, चपाती असं सगळं काही होतं. आणि मग पटापट जेवण वगैरे करून जेवलो आणि मग आम्ही निघालो. निघायलाच आम्हाला 11 वाजलेत. धन्यवाद.